नमस्कार, मी रोहन भेंडे आणि आपण पाहताय महाराष्ट्र माझासाठी खास कार्यक्रम नेते पडद्यामागचे. मी आधीच सांगितलं होतं, मला राजकारणापेक्षा राजकारणात जी नेते आहेत त्यांचं जे वैयक्तिक जीवन आहे हे प्रेक्षकांसमोर आणण्याचा माझा या कार्यक्रमात प्रयत्न असेल. अमरावती जिल्हा किंवा विदर्भातली जी अमरावती भूमी आहे श्रीकृष्णाच्या पावन चरणांनी पवित्र ही भूमी आहे. या भूमीत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असा लांब वारसा आहे. अगदी पंजाबराव देशमुखांपर्यंत शिक्षणाची गंगोत्री आहे. तर अशा भूमीतले जे नेते तयार होतात त्याची एक वैचारिक वेगळी प्रक्रिया आहे. तर या वैचारिक प्रक्रियेमध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला प्रसंग येईल तेव्हा तेव्हा त्या नेत्यांना समोर आणणे आणि त्या नेत्यांच्या पडद्यामागच्या ज्या गोष्टी आहेत किंवा त्यांचं जे वैयक्तिक आयुष्य आहे ते जाणून घेण्याची मजा काही वेगळीच आहे. आज या कार्यक्रमाचे आपले गेस्ट आहेत डॉक्टर सुनील देशमुख. अमरावती जो भाग आहे म्हणजे अमरावती निवड शहर नाही तर अमरावती जिल्हा आणि पूर्ण अमरावती ग्रामीण या संपूर्ण क्षेत्रातलं एक मोठं नाव. तर त्यांच्याकडून आपण आज बऱ्याच गोष्टींचा खुलासा, वैयक्तिक त्यांचं आयुष्य कसं होतं, कशा प्रकारे त्यांचे शिक्षण झाले, या बऱ्याच माझी प्रश्न आहेत त्याला उलगडा ते देतील. सर, आपण या कार्यक्रमात जुळला सगळ्यात प्रथम आपले स्वागत. मान्यवर डॉक्टर सुनील देशमुख इथपर्यंतचा सुनीलचा प्रवास, जन्मानंतर शैक्षणिक पद्धती, तुम्ही डिजिटल युगाच्या आधीच्या जन्माचे काय आठवणी आहेत त्या, कशा प्रकारे शिक्षणाचा जो तुमचा प्रवास होता तो कसा झाला, थोडंसं डिटेलमध्ये सांगितलं तर ही मुलाखत जरा जे दर्शक आहेत त्यांच्यासाठी रोचक होईल. नाही, बरोबर आहे की माझ्या जनरेशनने, माझ्या पिढीने जे स्थित्यांतर पाहिलीत, म्हणजे एकदम छकड्या आणि रेंगीपासून तर एकदम जेटपर्यंत, आणि कोणाला जर फोन करायचा असला तर पोस्ट ऑफिसमध्ये फोन करायचा आणि तिथून बोलवायचं, इथेपासून तर हातातल्या मोबाईलपर्यंत, रेडिओपासून, ट्रान्झिस्टरपासून, टेप रेकॉर्डरपासून तर टी व्हीपर्यंत, हे सगळे स्थित्यंतर खरं तर आमच्याच पिढीने सर्वात जास्त पाहिजे. त्याच्यामुळे आमची पिढी ही सुदैवी आहे असं मी म्हणेल की ज्यांनी जुन्या पिढीतलंही सगळं अनुभवलं आणि नव्या पिढीतलाही सगळं अनुभव ते घेत आहेत. तसा माझा जन्म अमरावती शहरातलाच आहे, म्हणजे 1958 मधला. आणि बेसिकली माझे वडील जे होते ते एक सरकारी अधिकारी होते, पोलीस ऑफिसर्स होते, पण त्यांची पूर्ण बॅकग्राऊंड हे ग्रामीण होतं. म्हणजे आपल्याला माहीत आहे की त्या काळामध्ये म्हणजे 40s-50s मध्ये शिक्षणाच्या संधी अत्यंत कमी उपलब्ध होत्या. त्याच्यामुळे वडील शिक्षणासाठी वर्धेला वगैरे गेले, नंतर आलं. पण बेसिकली ग्रामीण पार्श्वभूमी असलेलं आमचं कुटुंब. वडील नोकरीला लागल्यामुळे आणि साहजिकच सरकारी नोकरी आणि तीही पोलीस विभागाची असल्यामुळे दर 2 वर्षांनी या गावून त्या गावात, त्या गावून त्या गावात, जसं म्हणतात ना, पाठीवर आमचं बिहाड होतं. म्हणजे माझं 1ली ते 4थी म्हणजे बालक मंदिर कामठीमध्ये, 1ली ते 4थी नागपूरमध्ये, 5वी 6वी 7वी सावनेरमध्ये, 8वी खामगावमध्ये, 9वी 10वी अकोल्यामध्ये, अशा विविध गावामध्ये विविध प्रकारच्या शाळेमध्ये झालं. म्हणजे जिथे आम्ही खामगावला जेव्हा, आपल्या सावनेरला जेव्हा भालेराव स्कूलमध्ये शिकायचो तेव्हा तिथे गांधी टोपी मस्ट होती. आणि नंतर मग शिवाजी सायन्समध्ये घेऊन पुढे मेडिकल कॉलेजमधून पोस्ट ग्रॅज्युएशन, आता अमरावती. असं एकंदर शिक्षणाचं जर पाहिलं तर विविध गावामध्ये, विविध शाळेमध्ये, विविध सवंगड्यांसोबत राहण्याचा योग आला आणि त्यामुळे एक विदर्भाची ओळखसुद्धा झाली लहान वयामध्ये. वडील पोलीस ऑफिसर असल्यामुळे घरी शिस्त तर होतीच, त्या बाबतीत तर काही हे होतं. आणि त्यातल्या त्यात ते फारच शिस्तीचे भोगते असल्यामुळे ते सगळं त्यांचे संस्कार आमच्यामध्ये आले. नंतर मग मेडिकल कॉलेजमध्येच शिकत असताना डॉक्टर श्रीकांत जिचकरांच्या शी संबंध आला आणि मग राजकारणात गेलो. पण बेसिकली माझं कुटुंब हे ग्रामीण शेतीशी संबंधित आणि वडील सरकारी नोकरीत असल्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांशी संबंधित राहिलेलं आहे.
तुम्ही पहिल्याच याला म्हटलं की स्थित्यंतर आहेत या पिढीत 2 अवतीभोवती. आत्ताचं जे एज्युकेशनची परिस्थिती आहे, आत्ता ज्या प्रक्रिया चालल्या, जे विद्यार्थ्यांना एज्युकेशन भेटते किंवा त्याच्याही पल्याड पालकांचं विद्यार्थ्यांकडे असलेलं लक्ष आणि बदललेले नियम. आपल्याला म्हणजे माझ्या पिढीपर्यंत मास्तर मारायचेच, तेव्हा म्हणजे ते घरी सांगितलं तरी घरी पण दणके बसायचे. आता ते बदललंय, आता विद्यार्थ्यांना मारता येत नाही. तर तुम्हाला म्हणजे तुम्ही एक माणूस घडताना त्या शिक्षणाचा जो तुमच्यावरती तुम्ही म्हटला की पूर्ण विदर्भीय शिक्षणाचा तुमच्यावरती पगडा आहे, तर तिथे जे शिक्षक शिकवत होते त्या शिक्षण पद्धतीचा आणि आताच्या शिक्षण पद्धतीचा समजा तुम्हाला म्हटलं की प्रासंगिकता जर हे केली, तपासली, तर त्यात फरक दिसतो का? किंवा आता जी शिक्षण पद्धती बदलली ही शिक्षण पद्धती किंवा तेव्हाची शिक्षण पद्धती आत्ता असली तर आताच्या पिढीला त्याचा किती तुलनात्मक फरक पडेल? आता त्या काळामध्ये आपल्याला तर माहित असेलच की बहुतेक लोकांचे म्हणजे आज जी आमची पिढी आहे त्यांचे आई वडील हे फार शिकलेले नव्हते, कारण की त्या शिक्षणाच्या संधीच उपलब्ध नव्हत्या आणि परिस्थिती इतकी चांगली नव्हती. घरातील सगळेच लोक शिक्षण घेऊ शकतील, त्याच्यामुळे घरातल्या त्यात हुशारमान मुलांनी शिक्षण घ्यायचं आणि बाकीच्या लोकांनी कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळायच्या, असं तसं होतं. आणि पण एक गोष्ट मात्र होतं, ते शिक्षणामध्ये जो ओलावा होता विद्यार्थ्यांचं आणि शिक्षणाचं जे नातं होतं ते नातं घरापर्यंतच होतं. म्हणजे मला आठवतं की मुलगा जर एखाद्या ठिकाणी एखाद्या याच्यामध्ये त्याला कमी मार्क्स असतील तर ते मुलाला तुझ्या वडिलांना सांगतील, हे सांगतील. म्हणजे देअर वॉज अ इंटिमेसी अशी विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये, आणि शिक्षकांच्या बद्दल एक आदरयुक्त धाक सुद्धा देवाला यायचा. आणि जसं तुम्ही सांगितलं तसं शिक्षा करणं, छडी मारणं याला काही तेव्हा गैरसमजत नव्हते. किंवा आपला मुलाला शिक्षकांनी मारलं म्हणजे त्याच्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला ही भावना पालकांमध्ये नव्हती, विद्यार्थ्यांना नव्हती. आणि शिक्षकालाही ही माझी जबाबदारी आहे, याला सुधारायचं, याला याच्याकडनं चांगलं करून घेण्याचं, याला वेळप्रसंगी शिक्षा देण्याचा ही माझी तयारी असली पाहिजे आणि मी देणार, ही भावना त्यामुळे होती. आता सगळं बदललेलं आहे. आता त्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की एक कुटुंबामध्ये आई वडिलांना 4-4, 5-5 मुलं राहायची, 3-3, 4-4 मुलं राहायची. आता एक जास्तीत जास्त 2. त्याच्यामुळे त्यांच्यावर असलेलं लक्ष, त्यांच्या या सगळ्या गोष्टी आणि शिक्षणाची पण असं मला आठवते की जेव्हा मी शिवाजी सायन्समध्ये युनिव्हर्सिटी आणि BSc पार्ट 1ला होतो तेव्हा आमच्या ग्रामीण भागातून आलेले मुलं ते हॉस्टेलमध्ये राहायचे. आणि हॉस्टेलमध्ये राहायचे तर शनिवारी रविवारी आम्ही त्यांच्या घरी त्यांच्या हॉस्टेलवर जायचो. हॉस्टेल म्हणजे काय, फक्त झोपायची सोय, जेवण बिवण ते काय, तर ते दिवसभर टावेलमध्ये राहायचे. मला कधी कधी आश्चर्य वाटायचं की हे टावेल होतं. नंतर मला काही दिवसांनी समजलं की त्याच्याजवळ 2च कपडे आहेत आणि ते शनिवारी उतरलं त्याला ते धुवावंच लागतात आणि ते सुकेपर्यंत त्यांना टॉवेलवर राहावंच लागतं. आता अशी तेव्हाची परिस्थिती. म्हणून म्हणजे भाऊसाहेब पंजाबरावांबद्दल म्हणजे ज्यांनी शिक्षणाची गंगोत्री जसं आपण म्हणाला ती जी जमिनीवर आणली. आणि कारण की तुम्हाला माहित आहे की असं आहे की हे 21वं शतक आहे. 20वं शतक जे होतं 1901 पासून तर 2000 पर्यंत, याच्यामध्ये शिक्षणाच्या संध्या ह्या समाजातल्या काही मर्यादित लोकांकडूनच उपलब्ध होत्या. आणि ज्या लोकांनी त्या काळामध्ये शिक्षण त्यांना मिळालं ते सर्व दृष्टीने म्हणजे सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय दृष्ट्याने नेते होते. बरोबर. कारण की बाकीच्या लोकांना शिक्षणच नव्हतं. तर ही गोष्ट जेव्हा भाऊसाहेब पंजाबराव देशमुख म्हणा किंवा भाऊराव पाटील म्हणा किंवा या लोकांना समजली, म्हणून मग त्यांनी ही शिक्षणाची जी गंगा आहे ही बहुजन समाजापर्यंत आली. मग बहुजन समाज शिकला, मग बहुजन समाज शिक्षित झाला. आणि मग हे तुम्ही पाहिलं आमच्यासाठी. आता माझे वडील मॅट्रिक होते, मी MBBS झालो, माझा ते शिकल्यामुळे मी शिकलो, माझा मुलगा अमेरिकेत आहे. आता त्या शिक्षणाच्या संधी तेव्हा जर त्यांना त्या काळात नसत्या मिळाल्या तर आज आपण कुठं राहिलो असतो. तुम्ही पण ग्रामीण भागाशी संबंधित आहे म्हणजे तुम्ही सांगितलं करसगाव म्हणजे माझ्याच गावाकडनं
की आपण खरं इतकं सुदैवी आहोत की हे जे ज्या लोकांच्यामुळे आपल्याला शिक्षणाची संधी मिळाली, त्याच्यामुळे मला असं वाटते की आजचं शिक्षण आणि तेव्हाचं शिक्षण याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. आज कुटुंबातल्या प्रमुख व्यक्तीला, आई वडिलांना आपला मुलगा काय करतो, होमवर्क करतो की नाही, तो बरोबर आहे की नाही, नंतर पॅरेंट्स टीचर्स मीटिंग वगैरे, हे आपल्या वेळेस कुठं काही नाही. आपल्या वेळेस तर अजिबात माहित नसायचं. दहावीला निकाल लागला तोपर्यंत काही हेच नाही. आपला कोणता मुलगा कोणत्या वर्गात आहे हेही तेव्हा आई वडिलांना माहित नसतं. पण याचा अर्थ त्यांची काळजी आहे, पण त्यांना घर चालवण्यासाठी ते इतके व्यस्त राहायचे, उत्पन्न मर्यादित, हे त्याच्यामुळे इच्छा असूनही ते आपल्या मुलांकडे पाहिजे तेवढं लक्ष देऊ शकत होते. हे माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन आहे. आज संपन्न झालं, सगळ्या गोष्टी संपन्नता आली, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आता. राजकारण हा विचार विद्यार्थी जीवनातला की विद्यार्थी जीवनातून नंतरचा? नाही, असं आहे की शेवटी जेव्हा मग मी कॉलेजसाठी अमरावतीला आलो, मग अमरावतीला आल्यानंतर तेव्हा त्या काळात निवडणुका व्हायच्या. कॉलेजच्या निवडणुका म्हणजे खुणा वगैरे व्हायची अमरावती. तर त्यावेळेस तुम्हाला माहीतच असेल, अमरावती म्हणजे अत्यंत ज्याला काय म्हणतात ज्वालाग्राही असं शहर होतं. तर साहजिकच मग कॉलेजमध्ये आल्यानंतर मग त्याच्यापूर्वी तर काही निवडणुकीशी संबंधित राहायचंच नाही साहेब. पण निवडणूक आल्यानंतर शिवाजी सायन्समध्ये आल्यानंतर मग मित्रमंडळी, मंडळं, मग त्याच्यासोबतची चर्चा, मग निवडणुकीमधला सहभाग, मग निवडणुकीसाठी झोकून देणे, हे सगळं झालं. आणि नंतर मग मी नागपूर मेडिकल कॉलेजला गेलो आणि आम्हाला डॉक्टर श्रीकांत जिचकार नेते भेटून गेले. आता आणि तोपर्यंत आणि त्याही काळामध्ये राजकारण हे काही प्रोफेशन म्हणून कोणी घ्यायचं नाही ना. त्या कॉलेज डेज मधले इलेक्शन वगैरे राहायचं. पण डॉक्टर श्रीकांत जिचकारांसोबत राहता हळूहळू आम्ही त्या मार्गाला लागलो. पहिले मेडिकल कॉलेजमध्ये निवडून आलो, नंतर युनिव्हर्सिटीमध्ये निवडून आलो, मग आमदार झालो, मग हे चालत राहिलं. पण राजकारणात यायचंच असं मात्र कधीच नव्हतं. ते ओघाओघाने डॉक्टर श्रीकांत जिचकारांच्या सोबत राहण्यामुळे. मी चूक नसेल तर तुमचा प्रेमविवाह झालेला. हो. हा, ओळख म्हणजे त्या काळी ही क्रांतीच. तुम्ही ज्या काळचं लग्न त्या काळी ह्या प्रक्रियेमध्ये सर्व क्रांती. तर मॅडमची ओळख कशी झाली आणि त्या काही आठवणी असतील चांगल्या? असं आहे की तसं त्यांचा मी जेव्हा 9वी 10वीला अकोल्याला होली क्रॉस कॉन्व्हेंटमध्ये होतो तेव्हा त्या पण होली क्रॉसला होता मला वर्ष. आणि त्यांचा जो भाऊ होता तो माझा वर्गमित्र होता. पण ठीक आहे, तेव्हा अशी काही खास हे होती. पण जेव्हा नागपूर मेडिकल कॉलेजला आम्ही गेलो तेव्हा मी 1 वर्ष सिनियर आणि माझ्या ज्या मिसेस होत्या त्या 1 वर्ष सिनियर होत्या. अंडर ग्रॅज्युएटमध्येही काही असं फार फक्त ओळख त्याला असं म्हणतो तसं आपण होतो. पण पोस्ट ग्रॅज्युएशन मात्र एका हॉस्टेलवर राहायचो. आणि मग ती त्यांनाही आपल्या भावाचा मित्र आणि आपल्याला आपल्या मित्राची बहीण, म्हणजे अशी जी ओळख होती ती ओळख वाढत गेली आणि मग त्याचं रूपांतर लग्नात झालं. समाज संकुचित विचाराचा आहे अजूनपर्यंत. म्हणजे इतकी वर्ष झाली, क्रांती झाली, बऱ्याच डेव्हलपमेंट झाल्या. स्त्रीने एक आता मागच्या 50 वर्षात स्वतःची एक वेगळी अशी ओळख निर्माण केली. तरीही समाज अजूनही पितृसत्ताक आहे. अजूनही प्रेम ही संकल्पना किंवा ह्या ज्या गोष्टी होतात याला विरोध समाजाचा आहे. हा फार एक्स्ट्रीम लेवलवर आहे. म्हणजे महाराष्ट्रात शक्य हे नाही. महाराष्ट्र फार त्या अनुषंगाने माऊलींची भूमी, तुकारामांची भूमी, गाडगेबाबांची भूमी, तर ही समृद्ध भूमी आहे. पण बाकी राज्यांमध्ये म्हणजे मी बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान इथे हा विचार अजूनही खूप संकुचित आहे. यासाठी समाज ह्या प्रक्रियेमध्ये दोष आहे की त्या घटनेनुसार हे मतं बदलतात. नाही, आता तुम्ही पहा ना, म्हणजे असं आहे तुम्ही समाजाकडे अजून 10-20 वर्षापुढं की माळीपुरा, तेलीपुरा, बारीपुरा, पाटीलवाडी, म्हणजे समाजातल्या सगळ्या लोकांनी एकाच ठिकाणी राहायचं. बरोबर. आणि एकाच ठिकाणी राहायचं असंच तेव्हा समाजाची विभागणी झाली होती. आणि मग समजा लग्नाचं जसं तुम्ही सांगितलं किंवा आता माळी समाजाला लग्न करायचं असेल त्यांनी या गावातून जाऊन त्या गावातल्या माळीपुरात जायचं आणि माळी समाजाच्या मुली पाहायच्या किंवा तरी जाऊ. पण जसं जसं शिक्षणासाठी ओपन होत गेलं आणि विद्यार्थी मुलं आपल्या घरातून बाहेर निघायला लागले, हॉस्टेलवर राहायला लागले, शहराच्या बाहेर दुसऱ्या शहरात जायला लागले, दुसऱ्या राज्यात जायला लागले, दुसऱ्या देशात जायला लागले,
मग हळूहळू ते ते पातळ होत गेले. आज पहिल्यासारखं आज राहिलेलं. आता माझा मुलगा आहे, माझ्या मोठ्या मुलाने गुजराती मुलीशी लग्न केलं. समजा लहान मुलगा आहे, त्यांनी ब्राह्मण मुलीशी लग्न केलं. तर जसं जसं ते घरातले मुलं शिक्षणासाठी बाहेर निघायला लागले, मग त्यांच्यासोबत वावरणारे त्यांची जे मित्रमंडळी त्याच्यामध्ये, तेव्हा मग हा हळूहळू. पण तरी जातीचा पगडा अजूनही आहे, या बाबतीत मी तुमच्याशी सहमत. राजकारण हा विचार डॉक्टरांना कसा आहे? म्हणजे राजकारण, समाजकारण, सत्ताकारण, राजकारण आणि समाजकारण किंवा निवड समाजकारण तुमच्यासाठी, तुम्ही राजकारण ऍक्टिव्ह राजकारणात तुम्हाला 2 दशकाहून जास्त वेळ झालाय, तर तुमच्यासाठी राजकारण हा एक पर्टिक्युलर जो शब्द आहे याची डेफिनेशन तुमच्यासाठी, डॉक्टरांसाठी काय आहे? राजकारण असं आहे, तुम्ही कितीही म्हटलं की समाजाचा सर्व घटकाला चाकून जाणारा राजकारण आहे. म्हणजे जर तुम्ही म्हटलं की मी राजकारणाशी माझा काही संबंध नाही, पण कुठे ना कुठे काही ना काही अशी वेळ येते की तुम्हाला राजकारणाची माणसं, एखादा मग शाळेची ऍडमिशन असो किंवा एखादं काम सरकारी कर्मचाऱ्याकडे अडकलं असो आणि ते होत नसेल, तर सर्वसाधारण ज्याचा राजकारणाशी काही संबंध नसतो तो राजकारणाच्या संबंधात येतो. तो आपल्या नगरसेवकाला पकडतो, आमदाराला पकडतो, मंत्र्याला पकडतो आणि त्यामुळे मी राजकारण आयुष्यभर राजकारणाशी संबंध ठेवणार नाही, की मला वाटते याच्यात या बोलण्याला काही तथ्य नाही. पण राजकारण म्हणजे काय जर तुम्ही म्हटलं तर पहिल्याच्या राजकारण आणि आजच्या राजकारणामध्ये मात्र आपल्याला फरक पडला. पहिले राजकारण हे अत्यंत जबाबदारीने आणि त्याला काय म्हणतात की मी समाजाचा घटक आहे आणि समाजाची बांधिलकी आहे आणि समाजाने माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून दिलेला आहे, त्यामुळे त्या सामाजिक बांधिलकीचा विचार कुठेतरी होता. हे मी जवळ तुम्ही त्या पिढीचे नेते जरी पाहिले, तुमच्या डोळ्यासमोर जरी तुम्ही त्या नेत्यांची नावं जर केली तर तुमच्या लक्षात येईल की त्या पिढीतले नेते हे त्यांची सामाजिक बांधिलकीची धारणा फार पक्की होती आणि समाजाचं काहीतरी मी देणं लागतो आणि समाजाने मला या पदावर पोहोचलेलं आहे, मला त्याला ते पुन्हा वापस द्यायचं आहे, ही थोडीशी भावना. पण नंतरच्या काळामध्ये, आता मी तर 78 पासून राजकारण, नंतरच्या काळात मात्र फारच म्हणजे आज तुम्ही आज जे घडत आहे देशामध्ये, जे घडत आहे त्याच्याकडे पाहिलं तुम्हाला असं वाटतं की राजकारण म्हणजे फारच त्याला काय म्हणतात की मी आणि माझ्या पुरतं म्हणजे त्याचा कोणता तो पतंगीचा रागा तुटल्यानं पतंग कशी जी भरवटते तसं आज झाले. काय कारण असतील याच्या मागची? समाजाचं एवढ्या स्पीडने, म्हणजे समाज का म्हणतोय मी, कारण शेवटी इलेक्टिव्ह डेमोक्रेसीमध्ये मूळ मुद्दा असतो लोक, मतदार जसे रिॲक्ट करतात त्या अनुषंगाने ते होत असेल. एक्झॅक्टली. तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे की समजा काम करून मी निवडून येतो की नाही येतो याच्याबद्दल शंका असेल तर म्हणजे न काम करताही मी निवडून येत असेल ही जर मला समजल्यानंतर मी कशाला काम करणार. आणि कोणत्या प्रकारे जर मी शेवटच्या 6 महिन्यात वागलो आणि काय हातखंडे वापरले तर 4.5 वर्ष मेहनत करून मतं मागण्यापेक्षा 6 महिन्यात मतं विकत घेऊन समजा मी निवडून येऊ शकत असेल आणि त्या अनुषंगाने समजा तर कोणी इझी वेच अप्रोच त्या मार्गाने जाईल ना. बरोबर. डॉक्टर किचनमध्ये असतात, कधीतरी हेल्प करतात, वेळच नाही तसं नाही. कोरोनाच्या काळामध्ये अवश्य होतं खरं सांगायचं. तसं माझं पुष्कळसं आयुष्य हॉस्टेलमध्ये गेलं, त्याच्यामुळे काही फार किचनशी संबंध आला नाही माझा. पण कोरोनाच्या काळामध्ये मात्र मुलं गेलं होते तर मग आम्ही आपलं दुसरं काही करायला काम नव्हतं तर चला म्हणून मग आपले युट्यूबवर पाहून खूपशा गोष्टी करायला लागलो खरं सांगायचं म्हणजे. पण असा रेग्युलर मी किचनमध्ये वेळही मिळत नाही आणि फार जास्त हे आणखी एक उत्सुकता आहे, मला सुद्धा उत्सुकता आहे की शेवटी वैयक्तिक आयुष्य असतं.
आणि नेत्यांचं जर शेड्यूल बघितलं, म्हणजे आता रोज आम्हाला तेवढंच काम असल्यामुळे नेत्यांचं जर शेड्यूल सकाळपासून संध्याकाळपर्यंत बघितलं तर ते खूप व्यस्त असतं 365 दिवस. अशा वेळेस जे तुमचे कौटुंबिक प्रक्रिया आहे, कुटुंब म्हणून जी संस्था आहे त्यावरती तुमचा होल्ड तसाच असतो किंवा कुटुंबाला त्यावरती सॅक्रिफाईस करावं लागतं, किंवा तुमच्या दोघांमध्ये कुटुंब म्हणजे इव्हन पती पत्नी दोघांमध्ये कुणाला तरी सॅक्रिफाईस करावं लागतं? ते तर आहेच. म्हणजे असं आहे की राजकारणाचं आयुष्य म्हणजे धकाधकीचंच आयुष्य असतं. म्हणजे तुम्हाला सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत तुम्ही असता पुन्हा कोण. पण त्यातल्या त्यात जर तुम्ही टाइम मॅनेजमेंट जर व्यवस्थित केली आपण वेळ काढू शकतो. पण खरी गोष्ट, माझा मोठा मुलगा हा केव्हा मोठा झाला आहे मला समजलंच नाही. म्हणजे जेव्हा त्याला वेळ होता तर मला वेळ नव्हता. आज अशी अडचण आहे, मला वेळ आहे त्याला वेळ नाही. त्याच्यामुळे तेवढं तर होतं. पण त्यातल्या त्यात मी थोडासा त्याला काय म्हणतो कुटुंबाशी जुळलेला असल्यामुळे मी त्यातल्या त्यात वेकेशन सुट्ट्या हे घेऊन मुलांसोबत फिरणं वगैरे करायचो. पण डे टू डे ज्या त्याच्या ॲक्टिव्हिटीज होत्या, म्हणजे होमवर्क म्हणा किंवा त्याच्या शाळेचा रेकॉर्ड म्हणा, ते मात्र माझ्या मिसेसच पूर्णपणे करायच्या. एक तर मुलांनाही अपेक्षा नव्हती माझ्याकडनं की खूप त्यांनी मी त्यांच्याकडे लक्ष द्यावं, तेही पाहत होते सकाळपासून लोक येत बसलेले आहेत, हे केलेले आहेत. पण ते तुम्हाला जसं की शेवटी आपल्याला आपली टाईम मॅनेजमेंट करावी लागते. आपल्याला त्याच्या प्रायोरिटीज ठरवाव्या लागतात की या गोष्टी जर मला करायच्या तर त्या करायच्याच आहे. मग त्याच्यासाठी थोडंसं कमी जास्त लोकांचा रोज जरी पत्करावा लागला तरी ते कमवलं. तर त्या दृष्टीने मी टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित करायचो, मुलांकडेही लक्ष द्यायचो, पण डे टू डे मध्ये नाही. ते तर कुटुंबच पाहायचं. धर्म हा विचार आहे तुमच्यासाठी. म्हणजे 2 क्वेश्चन आहे यात माझे. एक तर धर्म या शब्दाची तुमच्यासाठी काय व्याख्या आहे? स्पेसिफिक मध्ये नाही जायचं मला. एक ओव्हरऑल रिलिजन म्हणजे काय असायला पाहिजे. आणि दुसरं, तुकाराम महाराज ते गाडगे बाबा, मधात्मक तुकडोजी महाराज, हे सर्व विचार अवतीभोवती अगदी मानवतेचे असताना फार संकुचित धर्माच्या विचाराची समाजाला गरज आहे का? 2 प्रश्न आहेत माझे. तुम्ही उत्तर देऊ शकता, उत्तर टाळू पण शकता. मला त्याचं काही रिलिजन म्हणजे काय, शेवटी असं आहे की मनुष्याचा समूह व्यवस्थित दिशेने नेण्यासाठी काही बंधनं असावीत आणि ती बंधनं धर्माच्या नावाखाली जर असतील, देवाच्या नावाखाली असतील तर लोक ती पाळतात सुद्धा काही. पण ती बंधनं फारच पराकोटीची, त्याला काय म्हणतात, एक्स्ट्रीम नको. आणि खरं तर तुम्ही जो उल्लेख केला की आपण किती सुदैवी आहोत. म्हणजे आपल्याकडे ते बाबा लोक, म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटते की बाबाच्या भाषणाला लोक इतके जातात, पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असो, गाडगे बाबा असो, ज्या लोकांनी खरं समाजामध्ये क्रांती आणली, धार्मिक क्रांती म्हणतो. कारण की चुकीच्या दिशेने धार्मिक रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तींना काय केलं पाहिजे, म्हणजे तू तुझ्या मुलाला शिकव, त्याच्यासाठी तू देवाला दान नाही दिलं तरी चालेल, या सगळ्या गोष्टी केल्या. पण तसं पाहिलं तर लोक येऊन जाऊन दुसऱ्याच मार्गावर जातात. म्हणजे इकडे गाडगेबाबांनी सांगितलं की मंदिर वगैरे नको, त्याचंच मंदिर बनवून टाकतात. हा माझा क्वेश्चन आहे. म्हणजे मी मुळात एका पॉलिटिशियनला विचारला पण या भूमीतल्याच, तर त्यावरती त्यांचं उत्तर होतं की लोकांना आयडेंटिफिकेशन लागतं, त्यामुळे ती प्रक्रिया आहे. नाही, पण आहे म्हणजे असं आहे की बरे फक्त की गाडगे महाराज ज्यांनी लोकांना मंदिरापासून परावृत्त केलं, तुम्ही पाहिलं असेल तर गाडगे बाबाला सगळ्यात महत्वाचं त्या मूर्तीच्या खाली, मूर्तीच्या वर लिहिलंय की देव दगडात नसतो. म्हणजे ह्या इथली तर शोकांतिका मला ते, म्हणजे मला स्वतःला हे वाटतं की जिथे मूर्ती आहे तिथेच वरती लिहिलंय आणि तिथेच हे करतात, दर्शन घेतात. त्या ते काय शेवटी ते येऊन जाऊन लोकांचं ते तसंच आहे. तर तिथं आयरनी आहे. म्हणजे पण आयरनी असण्याच्या मागे तुम्ही जे लोक आहात, पुढारी आहात किंवा समाजाचे जे
खंदे समाज चालवणारी जी पिढी आहे ही मागच्या 30 वर्षातली, हे पण हे तुमचं पण फेल्युअर असू शकतं. नाही, असं आहे की शेवटी सगळ्यांच्या एक मर्यादा असतात आणि धार्मिक बाबतीत तर फारच सेन्सिटिव्ह असतो आम्ही. कारण ते असं आहे की कोणाच्या मनाला ठेच पोचली तर ते कसे रिॲक्ट करतील. आणि आता तर जे वातावरण सध्या तुम्ही तर पाहिलं असेलच, म्हणजे देशाचं जे वातावरण आहे की तुम्ही तर पाहिलंच आहे त्या पिक्चरचं कसं होऊन राहिलं. पिक्चरच नाही, आम्ही रियालिटीमध्ये बघतोय. आता आमच्यावरती FIR ला काही त्याला हे झालं नाही, कधी दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी सुरू असतं. पण मला असं वाटतं की ये दिन भी गुजर जाएंगे. ये दिन भी गुजर जाएंगे. शेवटचा प्रश्न आहे, हायपोथेटिकली जर तुम्हाला विचारलं की पुढल्या 10 वर्षानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्याचा प्लॅन करायचा आहे, तर डॉक्टरांचा प्लॅन काय असेल? कोकणात जाऊन अलिबागला मस्त एन्जॉय करणे, किंवा मेळघाटात जाऊन काम करणे, किंवा त्याही पल्याड कुठल्या तरी विदेशात जाऊन कुठल्या तरी लायब्ररीला वेळ देणे, काय डॉक्टरांचा प्लॅन असेल? नाही, कोकणात वगैरे असं आहे की शेवटी जे सुख आणि जे आपल्याला कोझिनेस घरी मिळतो तो काही तुम्ही स्वित्झर्लंडलाही जाऊन तुम्हाला मिळणार, काही 8 दिवस तुम्हाला चांगलं वाटेल, आपण नंतर तुम्हाला शेवटी घराचीच आठवण येईल. त्याच्यामुळे तुम्ही जर असं म्हणालात की तुमचा तर मला जगात फिरायला जास्त आवडेल. म्हणजे डिफरंट कल्चर पाहायला, दुसऱ्या संस्कृती पाहायला, दुसरे देश पाहायला, त्यांचं राहणीमान पाहायला, त्यांचे सारं हे, म्हणजे पण जाऊन पुन्हा वापस घरीच यावंसं वाटतं. आता मी गेल्या 10-12 दिवस स्वित्झर्लंडला होतो. स्वित्झर्लंड खूप सुंदर देश आहे, माझी बाकी तिथे राहते म्हणून की डोळ्याचं पार न पडतं. पण नंतर 8-10 दिवसानंतर शेवटी घराचीच आठवण येते. त्याच्यामुळे आपण असं आहे, देशप्रेम म्हणजे काय हो, देशप्रेम म्हणजे काय, प्रत्येक वेळ जाऊन आपल्या सरहद्दीवर बंदूक थांबणं म्हणजे काय देशप्रेम दाखवलं म्हणजे देशप्रेम होतं का? तुम्ही तुमच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे, तुम्ही नियम कायदे पाळणे, तुम्ही समाजातल्या गरजू माणसाला योग्य मदत करणे, हाही देशप्रेम आहे. बरोबर. आणि म्हणूनच सर्वसामान्य माणसाला काही सरहद्दीवर जायची गरज असते. कॉन्ट्रीब्युट टू द सोसायटी, कॉन्ट्रीब्युशन टू द होल हार्टेडली कॉन्ट्रीब्युशन टू द सोसायटी, टू द डाऊन ट्रॉडन, टू द नीडी इज देशभक्ती, अजून दुसरं काय. त्याच्यामुळे मला जर कोणी विचारलं की तुम्ही 7-8 वर्षानंतर समजा पोस्ट रिटायरमेंट सारखं केलं, तर मला हेच वाटलं की नाही, सगळं कल्चर पाहायचं, जाऊन दुसरे देश पाहायचे, दुसरं संस्कृती पाहायची, पण पुन्हा आपल्या गावात येऊन आपल्या लोकांमध्ये राहून आपल्या लोकांच्या ज्या समस्या आपण दूर करू शकतो, किंवा ज्याला आपण कमीत कमी ईज करू शकतो, थोड्याशा त्यांचे जे दुःख आहे त्याच्यामुळे तेवढंच करण्याचा प्रयत्न. फार खूप उदात्त सारखं बोलायचं, काहीच करायचं नाही, पेक्षा जेवढ्या आपल्या मर्यादा आहे त्याच्यामध्ये करणं केव्हाही चांगलं. आपण वेळ दिला, बऱ्याच प्रश्नांवरती अगदी दिलखुलास चर्चा झाली. महाराष्ट्र माझाच्या टीमतर्फे आपल्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा, आणि प्रेक्षकांना एक चांगला अनुभव आणि चांगली एक स्पेस भेटेल, ज्यातून डॉक्टर देशमुख, सुनील ते डॉक्टर देशमुखांचा जो प्रवास आहे हे या इंटरव्ह्यू दरम्यान जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असेल. आपण वेळ दिला, धन्यवाद. मी पण तुमचा मनापासून धन्यवाद यासाठी मानतो की मी इतके इंटरव्ह्यूज दिले, पण तुमचा जो स्कोप ऑफ द इंटरव्ह्यू होता किंवा द व्हेरायटी ऑफ क्वेश्चन होते ते रुटीनपेक्षा फार डिफरंट होते. म्हणजे असं आहे ना, तर लोकांना 85% हे राजकारणावरच चर्चा होते, पण तुम्ही राजकारणा व्यतिरिक्त जे हे केले, आणि पॉलिटिकल डेज जे आता आम्ही हळूहळू विसरत चाललो होतो त्याला जो उजळणी दिली, त्याच्याबद्दल खरं तर तुमच्या या नवीन कॉन्सेप्टचं आम्ही अभिनंदन केलं. थँक्यू.